तर राम राम मंडळी, वेलकम तुमच्या विक्या ब्लॉग मध्ये. आज दुसरा ब्लॉग पडणार आहे आपला. तर आज आपण दुसरा दिवस ब्लॉग करीत आहे. महत्वाचा विषय म्हणजे दुसऱ्या दिवशी पण आपण शेळ्याचे बुवा नाही का. चालायचं तसा टाइम नाही भेटत. कालच्या दिवस थोडासा टाइम नाही भेटला आपल्याला ब्लॉग करण्यासाठी. 2 मिनिटं काढते होत्या शेळ्यांसाठी लागत. तेच दुसरा दिवस आहे आणि बघू आजच्या दिवसभरामध्ये सगळी आपण हालचाल दाखवणार आहे. पहिला ब्लॉग आपला 1 का 1.5 मिनिटाचाच झालेला आहे. आपण आता बऱ्यापैकी प्रयत्न करणार आहे की जेवढा मोठ्यात मोठा ब्लॉग हो आपला तेवढा आपण प्रयत्न करणार आहे. तुम्हाला दाखवायचं होतं एक तर पुन्हा म्हणलं दाखवा एकदा. थांबा तुम्हाला दाखवतो. कसं आहे निसर्गरम्य वातावरण. कसं आहे काय झालंय आपण जास्त ब्लॉग वगैरे काय बनवत नाही, कधी कॅमेराला फेस केलेलं नाही, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला. काय नाही तरी मी चांगला फ्रेंडली राहण्याचा प्रयत्न करणारच आहे. तुम्ही पण समजून घेत जा. थोडस नवीन ब्लॉगर आहे, होत राहत त्याच्या आयुष्यात असं थोडंफार. तर आज आपण जास्त वेळ नाही शाळेत का ही खबर आहे. कारण की आपले पप्पा जरा देवाला गेलेले, ते थोड्या वेळाने येते घरी. आपली सुट्टी होणार आहे, तेव्हा आज एवढं काही प्रेशर नाही का. आज प्रेशर वगैरे असा काही नाहीये. त्यानंतर घरी जाऊन निवांत जेवण वगैरे मग पुढला ब्लॉग आपण चालू करणार आहे. तोपर्यंत तर आहे थोड्या वेळ शाळेत मागे. तर विषय असा झालाय की आपण सकाळ धरून आहे शाळेत मागे. पप्पा आलेले आहेत घरी. पप्पा मग घरी आलेत पण शाळेत जाईन आपल्याला आलाय आता दिवसभर उभं राहिल्यामुळे कटाळा. तर आता मी त्या घरी पण घेऊन जाऊ शकतो अर्ध्या पोटावर, कारण की खूप जास्त कटाळा आलेला आहे. पप्पा पण येणार झाले ते. मी जातो, हात पण लागलेली, सकाळी पाणी पिलेलो आहे. आणि माणसाने जास्त प्यायला पाहिजे पण आता वेळ आलेली. चला त्यावेळेला मी सकाळी काहीतरी 11 वाजता फोडलेले आहेत. पप्पा 10 वाजता गेलेले. तर सकाळ धरून आता टाइम झालेला आहे किती, 2 वाजून 20 मिनिटं झालेले आहेत. जातो आपण शयन मागायचे आलेत, येतील थोड्या वेळाने. तुम्हाला दाखवायची एक गोष्ट आहे, आमच्याकडे जर जास्त जर अतिप्रमाणात जर पाऊस झाला तर आमच्या रानांनी काय होतं नाही का, तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीने पाणी आहे वावरामध्ये, तुम्हाला दाखवू का. हे बघा, हे बघा पाणी वावरात वापस कुटुंब भरलेलं आहे. पण हे गवत झालेलं आहे का काय माहित नाही, गवताला पाणी जास्त जमत नाही मला वाटतंय. तर हे असं असं प्रॉब्लेम वावर उपळाचा प्रॉब्लेम शक्यतो तरी जास्त येतो आमच्याकडे नाही का. हे पूर्ण अख्खं हे दिसतं का तुम्हाला, हे पूर्ण अख्खं वावर ही दोन तब डायरेक्ट त्या झाडापर्यंत तुम्हाला दाखवतो. ह्या झाडापर्यंत मोठी बाबाची झाडे, ते तो तिथपर्यंत डायरेक्ट पाणी चाललंय नाही का. असं 1 ते 2 मोटर इंच मोटरच्या एवढं पाणी चालू आहे. तर विचार करा, जर अति प्रमाणात जर पाऊस झाला तर काय हाल होऊ शकतं इकडे. तर एवढा अजून पाऊस नाहीये, तर लिमिटेड हे पाऊस आहे, जास्त काय पाऊस नाही. किरकोळ कारकोळ थोड्याफार पाऊस पाय म्हणतो आपण त्या येत्यात. हे जे वावर जर उपळले ना, असा विषय कमीत कमी 6 ते 7 महिने काहीच करता येत नाही, कारण कोणतंही पीक घेता येत नाही आपलं वावर म्हणजे तसंच पडून राहतं पाण्याच्या अभावामुळे. पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं आणि आपल्याला काय होतं, शेतमालासाठी पाणी एवढं नाही लागत आपल्याला. शेतमालाला पण काहीतरी हे असतं, लिमिट असतं. पावसाचं पाणी कमी लागतं बा नाही का. हे कंटिन्यू एवढं पाणी साचल्यानंतर काय करणार आहे पीक. असं एवढं पाणी साचलं समजा वावरामध्ये, तर कोणतं पीक घ्यायचं भाऊ. मधला ब्लॉक काय टाकायला जमला नाही. आता मी गेलो होतो ट्रॅक्टरवर मित्राकडे, रोटर चालू होता. ते रोटरून बिटरून झाल्यानंतर एक चुलती आली ती आपल्याला, त्याला सोडायला जायचं होतं आपल्याला ढवळगावला. हे बघा कसं आहे, नात करते काय, कसं आहे लुक एकदम ओके. तर जाता जाता आम्हाला अंधार पडला होता. तिथं जाऊच तोपर्यंत नक्की मला 8-8:30 वाजले होते. परत निघताना मला 9-9:30च्या दरम्यान मी निघालो होतो. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.